डॉक्टर कामतचा शहाणपणा नडला जे जे कौशिकी आणि दयाला. आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसेल की युवराजला गुलाबचा बॉस भेटला होता. आपण मागील भागात बघितलं, युवराजने खूप वाट बघितली पण गुलाबचा बॉस काय आला नाही. पण असं नाही, गुलाबचा बॉस आला होता आणि युवराजला भेटला सुद्धा. कारण जी बाई गाडीतून उतरते आणि युवराजला पत्ता विचारत असते ती बाई म्हणजे गुलाबचा बॉस. पण जेव्हा त्यांना कळतं की तारिणी पळतीवर आहे, तेव्हा तिला फोन येतो आणि ती पटकन निघून जाते. कारण तिच्या कानावर केस असतात आणि कानामध्ये हेडफोन. खरं तर ती तारिणीच्या कॅमेऱ्यातही कैद होते. तारिणी, केदार आणि त्यांची टीम 15 ऑगस्टची तयारी करतात. पण मुलं मात्र कामत काका करत त्यांच्याकडे पळतात. केदार त्यांना बघून खूप शॉक होतो आणि म्हणतो, बॉस, कामत काकाला इन्व्हाइटच नव्हतं केलं, तरी ते इथे कसे आले? तारिणी म्हणते, म्हणजे आपल्यातलाच कुणीतरी आहे जो सगळी माहिती पुरवतो. युवराज खूप नाटकं करत असतो. आता दयाला खूप राग येतो आणि तो म्हणतो, इथून पुढे तुझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही. अशी जर तुझी तयारी असेल तर खूप मोठी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवायला तयार आहे. दयाला एवढं भडकलेलं बघून निशिता पण आश्चर्यचकित होते. टेक्नो तारिणीला म्हणतो, एक महत्त्वाची लीड द्यायची होती. केदार म्हणतो, कौशिकी ताईच्या कॉल रेकॉर्ड्सबद्दल. टेक्नो म्हणतो, येस सर. तारिणी विचारते, कोणाचे कॉल होते ते? टेक्नो सांगतो, जयवंत श्रीवास्तव. इकडे कामात सगळ्या मुलांना गिफ्ट वाटत असतो. तारिणी म्हणते, असा कुणी माणूस आहे की फक्त त्याच्या नावाचा वापर केला जातोय? हे सुद्धा आपण शोधायला हवं. केदार बोलणार तेवढ्यात आवाज येतो, तारिणी, केदार. ते बघतात तर कामत असतो. आता तिघांना पण खूप आश्चर्य वाटतं. पण तारिणी म्हणते, हा कामत काका. तो आता जवळ येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं? ती म्हणते, काहीच नाही, हेच नियोजन करत होतो. तो म्हणतो, तारिणी, केदार, तुम्हाला किती वेळा सांगायचं? तुम्ही ज्या गोष्टीत नाक खुपासताय त्याच्यापासून लांब राहा. आता मात्र केदार आणि तारिणीला खूप आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, कामत काका, तुम्हाला काय म्हणायचंय? तो तुम्हाला जे म्हणायचं ना ते तुला नीट कळलंय. तारिणीला एकीकडे कौशिकी धमकी देत असते आणि दुसरीकडे कामत काका. केदारला मात्र दयावर संशय येत असतो. कारण दया जेव्हा बाहेरून येतो तेव्हा खूप नाटक करतो आणि जे जे मुद्दाम तारिणीच्या टीममध्ये येऊन बसते. पण त्याच घरातून पद्मिनी का गायब होते? तुम्हाला काय वाटतं? जे जे हीच गुलाबची बॉस असेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.